साबुदाणा भिजवायला पाणी जास्त लागतं हे आपल्याला माहीत आहे. तसंच साबुदाण्याचं पीठ वापरून सुद्धा कोणताही पदार्थ आपण करतो त्यावेळेलासुद्धा पाणी जास्त लागतं, कारण साबुदाणा पाणी शोषून घेतो आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं असतं ते कोरडं पडतं. म्हणून साबुदाण्यापासून कोणताही पदार्थ करत असताना थोडंसं ते ओलसरच ठेवायचं. इथे मी हे पराठ्यासाठीचं पीठ भिजवलं आहे. मी इथे साबुदाणा भाजून त्याच्यापासून पीठ बनवून वापरलेलं आहे. हे पीठ मी थोडंसं पाणी मारून ठेवलं होतं आणि अजूनही हे कोरडं वाटतं आहे, कारण 15 मिनिटांनी जेव्हा चेक केलं त्यावेळेला हे असं कोरडं कोरडं जाणवत होतं. म्हणून पुन्हा पाणी लावून ते मळून घेतलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पाण्याचा वापर जास्त करावा लागतो. हाताला चिकचिकीत लागत नाही आहे तोपर्यंत ते पीठ पाणी लावून मळून घ्यायचं आणि छान मऊ मऊ पराठे करून घ्यायचे. या पराठ्याची पूर्ण रेसिपी चॅनेलवर दिली आहे.